मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीलाच नागपुरातून पालकांची आणि संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेची चिंता वाढवणारी बातमी आहे। दुसऱ्या लाटेत अनेक मुलांना, हजारो मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं। तिसऱ्या लाटेत आणखी संसर्ग वाढेल अशी भीती व्यक्त होत असतानाच आता या सगळ्या चिंतेत भर पडली आहे। ती म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या लहान मुलांमध्ये एक नवा आजार बळावतोय। मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा आजार आहे आणि या आजाराचं प्रमाण सातत्याने वाढतंय। पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक असल्याचं तज्ञांचं मत आहे। कोविडमधून बाहेर पडलेल्या मुलांना 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम आढळत असून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 30च्या वर अशा रुग्णांची नोंद झाली आहे। तर इतर ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे रुग्ण आढळत असल्याने काहीशी चिंता व्यक्त होतीये। खासगी ओपीडी मध्ये देखील रोज असे रुग्ण येत असताना पाहायला मिळत आहेत। नागपुरातल्या अवंतिका देशपांडे यांच्या 12 वर्षाच्या मुलीला सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम या आजाराचा लागण झाली। सुरुवातीला हा आजार त्यांच्या लक्षात आला नाही। शरीरावर सूज येणं, ताप येणं, ब्लड प्रेशर कमी होणं यासारख्या लक्षणांच्या नंतर त्यांना या आजाराची कुणकुण लागली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला उपचार द्यायला सुरुवात केली। पण नंतर असं लक्षात आलं की कोरोना मुक्त झालेल्या अनेक लहान मुलांमध्ये हा आजार आढळून येतोय। अप्रैल मिड में मेरे घर में हस्बैंड को कोविड हुआ, कोविड पॉजिटिव आया। घर पर ही क्वारंटाइन थे। मेरे घर में 2 बच्ची है, उसमें के उसके 8 दिन बाद उसको बुखार आया घर पर वो कोरोना पीक टाइम में उसका टेस्ट नहीं हो सका क्योंकि टेस्ट करने के लिए 2 दिन जा रहे थे, रिपोर्ट आने के लिए 4 दिन जा रहे थे। तो हमने घर में मेडिसिन दिए, एंटीबायोटिक्स दिए और उसका बुखार चला गया। उसके बाद फिर से 15 दिन के बाद उसको बुखार आ गया और बहुत ज़्यादा बुखार आ गया। 103 105 ये रेंज में बुखार आते गया उसको। तो घर में मेडिसिन देने के बावजूद भी उसका बुखार कम नहीं हो रहा था। उसके बॉडी पर कहीं सूजन थी, रैशेस थे, आंखें लाल हो गई, टेम्परेचर, और इस सब बातों की वजह से हमने उसको हॉस्पिटल में एडमिट किया। ये जो बीमारी है MIS-C जो कोविड के बाद में दिखा या फिर इसको यूरोपियन देशों में PIMS नाम से भी जानते हैं, पीडियाट्रिक इन्फ्लेमेटरी मल्टी सिस्टम सिंड्रोम, और US और बाकी देशों के अंदर में हमारे इंडिया में भी हम लोग इसको MIS-C मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन पोस्ट कोविड या एसोसिएटेड विद SARS-CoV-2 जो कोविड के ही दूसरा नाम है, इसके लिए देखते हैं। एक बीमारी जिसको कावासाकी बीमारी कहते थे वो हम लोग देखते थे बच्चों के अंदर में, जिसके अंदर शरीर के अंगों में सूज आना, तेज बुखार आना और आंखें लाल होना, हमारे गिल्टियाँ जो गले के अंदर में गांठें रहती है वो बढ़ जाना, और उसको समय पे हमने कंट्रोल नहीं किया तो अंदरूनी अंग जैसे कि हार्ट, लीवर, किडनी इनका डैमेज होना। तो ये हम बीमारी देखते थे, पर उनका एज ग्रुप कम था, वो छोटे बच्चों में होता था, 3-4 साल 5 साल के छोटे बच्चों में होता था। सडनली कोविड के बाद में हमने देखा मार्च अप्रैल में यूरोपियन देशों के अंदर में और फिर अमेरिका के अंदर में कि इस तरह के बच्चों में ये सिंड्रोम दिखा और उनको कोविड या उनके घर वालों को कोविड होकर गया और उनके कोविड एंटीबॉडी बहुत बड़े हुए मिले। इंडिया के अंदर में जब हमारा कोविड का वेव आया उसके बाद में ये जून जुलाई में कुछ शहरों के अंदर में इक्का दुक्का केसेस दिखने लगे। अगस्त से हमने हमारे शहर नागपुर में भी इसके केसेस दिखने शुरू किए। ह्या सिंड्रोममध्ये आपण जास्तीत जास्त मुलं जे लहान आहेत त्यांना इन्फेक्ट होताना पाहतोय। याला आपण मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन म्हणतो। पहिल्या वेव्हमध्ये मुलं तेवढे अफेक्टेड नव्हते, त्याच्यानंतर पण आपल्याला काही केसेस दिसले होते, पण दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग आपण मोठ्या प्रमाणात पाहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मुलं साधारणतः जे आमच्याकडे येतात आहे त्याच्यामध्ये सिम्पटम्स असतात की त्यांना फीवर चांगला असतो, 48 तासाच्या वरती ताप असतो, त्यांना लूज मोशन्स लागतात, त्यांना पोटात तीव्र वेदना होतात, ते अशक्त होऊन जातात आणि डोळ्यांवरती पण सुजन येते किंवा लालपणा येतो, कधी कधी अंगावर चट्टे येणं ज्याला रॅशेस म्हणतो आपण, असे सिम्पटम्स घेऊन मुलं
आमच्याकडे येतात आहे. त्यांना आपण औषधं दिले तापाची किंवा अँटीबायोटिक्स दिल्यानंतरही हा ताप सहसा जात नाही आणि त्यामुळे पालक वरीड होतात आणि आमच्याकडे या मोठ्या प्रमाणात असे पेशंट्स आता यायला लागले आहेत. साधारणतः 17 ते 18 पेशंट्स आमच्याकडे वयोगट 5 ते 10 असे ॲडमिट आहे आणि OPDमध्ये समजा आपण साधारण आकडेवारी पाहिली तर एक 4 ते 5 पेशंट रोज आपल्याला दिसून पडतात की ह्या लक्षणांनी ते येतात आहे. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी तुषार कोहळे आपले प्रतिनिधी नागपूरहून आता आपल्या सोबत जोडले जात आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. तुषार, म्युकरमायकोसिसचा एका बाजूला धोका आहे, त्याच्याबद्दल आजच नवीन गाईडलाईन आलेली आहे, पण यात आता तुम्ही नागपूरहून जी बातमी दिलात ती निश्चितपणे पालकांसाठी काहीशी चिंताजनक आहे. हा आजार नेमका काय आहे आणि किती मुलांना आतापर्यंत हा आजार झाल्याची बाब समोर आलेली आहे? काय अधिक तपशीलवार माहिती याबद्दल? विलास, जर का बघायचं झालं तर हा आजार आफ्टर कोविडमध्ये येतो. कोविड नंतर मुलांमध्ये जे वेगवेगळे विकार येतात त्यामध्ये हा सिंड्रोम येतो. खरं तर या रोगाची सुरुवात कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये युरोपामध्ये झाली होती आणि त्यानंतर आता ऑगस्ट नंतर नागपूरमध्ये किंवा देशामध्ये देखील या प्रकारचे रुग्ण म्हणजे छोट्या मुलांमध्ये हा रोग पाहायला मिळत होता. पण ती संख्या सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत कमी होती. मात्र आता दुसऱ्या लाटेमध्ये ज्या प्रकारे कोरोना रुग्णांमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना रुग्ण होण्याचं प्रमाण वाढलं, त्यामुळे या रोगाच्या संख्येमध्ये देखील वाढ झालेली आहे. जर का तुम्ही एकट्या नागपूरचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत साधारण 60 रुग्णांची नोंद वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये झालेली आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की हा रोग असा आहे, डॉक्टरांनी जी माहिती दिली त्यानुसार की असिम्प्टमॅटिक जे कुटुंब असतं त्यांना माहीत नसतं की त्यांना कोरोना झाला, त्यांच्या मुलांना देखील माहीत नसतं की कोरोना झाला आणि जेव्हा हा रुग्ण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर त्यांची जेव्हा अँटीबॉडी चेक करते तेव्हा लक्षात येतं की त्याच्या शरीरामध्ये कोरोनाची मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी आहे. तेव्हा लक्षात येतं की या मुलांना कोरोना होऊन गेला आणि नंतर आता कोरोना नंतरचा हा जो रोग आहे हा आहे. आणि महत्त्वाचा विषय हा आहे की या रोगासंदर्भात एक आहे की जर का पालकांचं दुर्लक्ष झालं तर वेगवेगळे शरीराचे अवयव, मग ते लिव्हर असो किडनी असो, हे देखील फेल होण्याची खूप दाट शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी देखील भीती व्यक्त केली. महत्त्वाची गोष्ट की जर का तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर का कोरोनाचा जास्त प्रकोप पाहायला मिळाला तर निश्चितच या रुग्णांच्या संख्येमध्ये देखील आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आणि यासाठी डॉक्टरांनी एकच सल्ला दिला की कुठेतरी पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. जर का कुटुंबामध्ये एखाद्याला जरी कोरोनाचा लागण झाली असेल तर छोट्या मुलांमध्ये टेस्ट करणं हे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की एकदा का पालकांना माहीत झालं की आपला मुलगा हा कोरोना लागण झाली होती तर त्यानंतर आफ्टर कोविड संदर्भात तो सतर्क राहतात पालक. त्यामुळे पण तुषार, एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनात असेल आता, खरं तर सगळ्या पालकांच्या, जेव्हा हे ते बातमी बघत असतील, हा जो सिंड्रोम आहे तो किती धोकादायक आहे? कारण कोरोना हा लहान मुलांसाठी फारसा धोकादायक नाही असं समोर आलेलं होतं, कारण त्यांना वेगवेगळ्या लस दिलेल्या असतात, त्यांच्यात अँटीबॉडीज असतात. पण आफ्टर कोविड हा जो सिंड्रोम आहे तो किती धोकादायक ठरू शकतो मुलांसाठी? जर का आकडेवारी बघितली तर सध्या साधारण 1 ते 2% रुग्णांमध्ये हा सिंड्रोम पाहायला मिळतो. आणि आता तरी अजून तरी कोणत्याही रुग्णांची म्हणजे कोणत्या मुलाची या सिंड्रोममुळे मृत्यू झाल्याची नोंद नागपूरमध्ये नाही. पण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की जर का याकडे दुर्लक्ष केलं तर निश्चित अत्यंत घातक ठरू शकतं. म्हणजे विशेष करून तुमच्या शरीरातले जे अवयव असतात ते निकामी होऊ शकतात. त्यामुळे दुर्लक्ष करून चालणार नाही. जरीही आतापर्यंत या रुग्णांच्या म्हणजे या रोगाच्या रुग्णांमध्ये कोणाचीही मृत्यूची नोंद जरी झाली नसली तरी अत्यंत घातक आहे आणि पालकांनी त्यांची खबरदारी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला पालकांना भीती घालणं हा आपला उद्देश नक्कीच नाहीये. पण जे काही समोर येतंय, संशोधनातून येतंय किंवा इतर आकडेवारीतून येते, हॉस्पिटलमधून येते, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्याची सगळी माहिती देणं हे आपलं काम आहे. निश्चितपणे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा पालकांनो, काळजी घ्या. तुमचं बाळ जरी कोरोना मुक्त झालेलं असेल तरी धोका पूर्ण टळलेला आहे असं म्हणता येणार नाही. सतर्क राहणं मात्र तितकंच गरजेचं आहे. यानंतर आपण बातमी बघणार आहोत, ती म्हणजे लसीकरणाच्या मोहिमेच्या संदर्भातली. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातली लसीकरणाची मोहीम ही ठप्प झालेली होती, पण पुन्हा एकदा त्याला चालना मिळताना दिसतेय. आता दुसरा डोस ज्यांचा आहे त्यांना आणि 44च्या पुढच्या सगळ्यांना लसीकरणाची मोहीम हळूहळू आता वेग पकडताना दिसतेय. बघूया त्या संदर्भातल्या बातम्या. नागपुरातली बातमी आहे. नागपुरातलं जे लसीकरणाचं काम आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. गेल्या काही दिवसामध्ये इथं काही अडचणी निश्चितपणे आलेल्या होत्या, लसीचा तुटवडा होता, पण 96 केंद्रावरती आता ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण सुरू झालेलं आहे. लसीकरणाची ही मोहीम पुन्हा एकदा वेग पकडताना दिसतेय.
नागपूरकरांना गेल्या काही दिवसामध्ये लसीच्या तुटवड्याच्या अभावी अनेक अडचणींना सामोरं जावं लागलेलं होतं, पण आता दुसऱ्या डोसची मर्यादा ही 84 दिवसांवर आल्यानं लोकांना केंद्रावर येऊन परत माघारी फिरावं लागलं। तर या केंद्रावर 45 वर्षावरच्या नागरिकांना पहिला डोस दिला जातोय, याची कल्पना नसल्यानं लोक येत नव्हते। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। खरं तर नागपूरचं हे लसीकरण खूप महत्त्वाचं आहे याच्यासाठी की आता लसीकरण पुन्हा सुरू झाल्यानंतर सुद्धा कन्फ्युजन जे आहे, संभ्रमावस्था अजून सुद्धा गेलेली नाहीये। अनेक लोकांना हे लक्षात येत नाहीये की त्यांच्या डोसची मर्यादा आता वाढवलेली आहे। दुसऱ्या डोसची 2 डोसमधलं अंतर आता 84 दिवसांवर गेलेलं आहे, त्याचं एक कन्फ्युजन आहे। आणि दुसरं म्हणजे कुठे 45च्या आतमधल्यांना मिळतंय का 45 वर्षाच्या वरच्यांना मिळतंय याच्याबद्दलचं सुद्धा कन्फ्युजन दिसतंय अनेक ठिकाणी। तिकडे औरंगाबाद मधली परिस्थिती बघूया। औरंगाबादमध्ये सुद्धा लसीकरणाला सुरुवात झालेली आहे, पण सुरुवात जरी झालेली असली तरी सरकारच्या नव्या नियमानुसार, नव्या गाईडलाईननुसार अनेक गोष्टींचा संभ्रम तिथं सुद्धा जाणवतोय। अनेक ठिकाणी लस आहे पण केंद्रावरती शुकशुकाट आहे असं सुद्धा चित्र पाहायला मिळालं। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाला आता प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसतोय, पण जिल्ह्यात आतापर्यंत 5,41,636 जणांचं लसीकरण पूर्ण झालंय। इथं काही ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय कारण लोकांना लसीकरणाबद्दल माहिती व्यवस्थित पोहोचत नाहीये आणि त्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। 5,500 लस सध्या औरंगाबादमध्ये आहेत, तर त्याचं योग्य नियोजन करून ज्या जवळपास 35 सेंटरवर आज लसीकरण होते आणि जवळपास 60 लसीकरण सुद्धा केंद्र सुद्धा बंद आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी मॅडम आहेत। मॅडम, आज कोणत्या लोकांना आपण लस देतो? फर्स्ट डोस 45च्या एजच्या समोरच्यांना। किती लोकांनी घेतल्या आतापर्यंत 20 जण झाले। बरं, आणि दुसऱ्या डोसचा सेकंड डोस हा 84 डेज नंतर देणार आहोत। तर त्याच्यामुळे आता गर्दी कमी आहे। आणि किती लस आता आपल्या या सेंटरला आहे? स्टॉक आता सध्या इथे 100 डोस मिळालेले आम्हाला। 10 व्हायला? हो, 10 आहे। अच्छा, म्हणजे 100 लोकांना आज लस देऊ शकतो? हो। मग त्याच्यामध्ये पहिली किती लोकांना देऊ शकतो आणि दुसरं किती? पहिला डोस हा 45 आज आम्हाला गाईडलाईन प्रमाणे 45च्या वरच देतोय आम्ही फर्स्ट डोस, आणि सेकंडला ज्याचे 84 डेज कंप्लीट आहे आम्ही 85 दिवस आले तर आम्ही आज त्यांना देतो। पण आता 84 डेज कंप्लीट केलेले लोक फार कमी आहेत। हो सर, कमी आहे। फक्त आपण की दोन्ही डोसेस सुरू आहेत, पहिली लस डोस देणं सुरू झालंय हे कमी लोकांना माहीत असल्यामुळं जे आहे लोक या सेंटरवर कमी येत आहेत। मात्र पहिला डोस घेतला मात्र त्यांना दुसरा डोस घ्यायचा आहे, अशा लोकांना 84 दिवस आता थांबावं लागणार आहे। इकडे पुण्यात सुद्धा अनेक पुणेकरांना पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी ते लसीकरण केंद्रावर आले खरे, पण त्यांना माघारी परत जावं लागलं। तर दुसऱ्या बाजूला फ्रंटलाईन वर्कर जे आहेत त्यांना सुद्धा याचा फटका बसलाय, त्यांना सुद्धा लस मिळवताना अडचणी येत आहेत आणि त्यामुळेच लसीकरणाच्या या संपूर्ण मोहिमेच्या बद्दल संभ्रमावस्था कायम आहे। पुण्यातल्या स्वच्छ संस्थेचे काही कर्मचारी लसीकरण केंद्रावर गेले तेव्हा त्यांना थेट 2 महिन्यांनी यायला सांगितलं, त्यामुळे काहीसा गोंधळ सुद्धा उडाला। आपल्यासोबत स्वच्छ संस्था जी आहे म्हणजे जी स्वच्छतेचं काम करते, ह्यांना हेल्थ वर्करही म्हणता येईल, फ्रंटलाइनरही म्हणता येईल, या दोघांना आपण त्यांना विचारूयात की आत्ता आल्या होत्या त्यांना दुसरा डोस मिळालेला नाही आहे। तुमचं नाव सांगा? सुगंधा दत्तू माने। तुम्ही पहिला डोस घेतलेला आहे? 11 तारखेला घेतला, 11 एप्रिलला घेतलेला आहे। आता काय झालं, काय सांगितलं? आता सांगितलं 85 दिवसांनी या। हां, म्हणजे किती तारीख दिली? 3 तारीख जुलै मधली 3 तारीख। होय ना? हां, बरं, मग आता तुम्हाला खरं तर लस घेणं आवश्यक आहे? लस घेणं आवश्यक। आम्ही घाणीतलं काम करतोय, रोज किती वेळ? आम्ही रोज काम करतो, आम्ही 12-1 वर्षभर काम करतो। सगळा घाणीतला कचरा कुचरा सगळा गोळा करावा लागतोय आम्हाला, त्यामुळे तुम्हाला खरं लस आम्हाला खरं हां लस घेणं आम्हाला गरजेचे। आमच्या मॅडमने सांगितले लस घ्या। तुमचं काय नाव? मंगल तुकाराम गजघाटे। तुम्ही कुठं काम करता? स्वच्छतामध्येच करते। तुम्ही पण किती वेळ काम करता? हेच काम करता? दोघे एका ठिकाणी। आणि तुमचं पण ह्यांच्यात प्रमाण पाहिलं? हो, मी 10 तारखेला घेतला, 11 तारखेला घेतला। आता काय सांगितलं तुम्हाला? आता 85 दिवसांनी। 85 दिवसानं।
त्यामुळे 3 हे बघा हे रोज स्वच्छता दूतांचं काम करतात. त्यांचं कामच आहे कचरा उचलणं किंवा घाण उचलणं आणि यांनी खरं तर लवकर लसीकरण जे आहे ते पूर्ण केलं पाहिजे. पण आता या नव्या अटीमुळं पहिला डोस 10 एप्रिल 11 एप्रिल घेतल्यानंतर आता 84 दिवसानंतर म्हणजे जुलै महिन्यामधली तारीख दिलेली आहे. कुठंतरी ही अट जी आहे ती जाचक आहे. पहिल्यांदा 28 दिवस सांगितलं होतं. पहिल्यांदा किती 28 दिवस सांगितलं 28 दिवस 28 दिवसांनी सांगितलं. आता जवळपास बघा तिप्पट म्हणजे 84 दिवस म्हणजे हा जो कालावधी आहे तो वाढलेला आहे. त्यामुळं यांना पहिली लस घेऊन फायदा होणार आहे का? इतकं अंतर ठेवल्यानंतर काय होईल? कारण हे रोजच घाणीमध्ये काम करतात. त्यामुळं कुठंतरी याचा विचार करावा अशी मागणी होते. दुसरा डोसचा जो कालावधी आहे तो जर हेल्थ वर्कर असतील किंवा फ्रंटलाईन त्यांच्यासाठी काही कमी करता आला तर या लोकांचे दोन्ही डोस पूर्ण होतील आणि ते निर्धोकपणे काम करू शकतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर बातमी आहे विरोधी पक्ष नेत्यांच्या कोकण दौऱ्याची. चक्रीवादळानं नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून इथल्या सगळ्या नागरिकांना तातडीनं मदत देण्याची मागणी केलेली आहे. आज त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याकडून सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्याचबरोबर कोकणातल्या या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत सरकारनं द्यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे. सरकारनं सजगता बाळगून काम करावं, कोकणी जनतेला मदत करावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. तोक्ते चक्रीवादळाच्या नंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतीचं, शेतकऱ्यांचं, बागांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा सध्या राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते घेत आहेत. बांधावर जाऊन सगळी पाहणी करतायत आणि त्यातून जे चित्र दिसतंय कोकणाचं ते अत्यंत विदारक आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना मदत करावं असं आवाहन त्यांनी केलंय. संपूर्ण फळ या ठिकाणी गेलेलं आहे. खूप मोठं नुकसान झालं आहे आणि मागील वेळेसचीही मदत अजून सर्वांना मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू की मागील वेळेची मदत आणि यावेळेची मदत दोन्ही मदती या मिळावी. कुठेतरी सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे. आता आपण इथे बघतो ज्या घरामध्ये आपण आलो आहोत त्यांचे आई वडील दोघेही हे तार पडल्यामुळे त्या ठिकाणी गेले. अशा परिस्थितीत थोडं संवेदना दाखवून त्या परिवाराला जी काही मदत करता येईल. आता त्यांची मागणी आहे की मुलगा IT आहे, त्याला त्या ठिकाणी MSCBमध्ये नोकरीत घेण्यात यावं. तर मला वाटतं थोडं अधिक संवेदनशीलतेने काम केलं पाहिजे. नुसत्या घोषणा करून चालणार हवं. त्या घोषणा इम्प्लिमेंट होत आहेत की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या दौऱ्यानंतर आता मंत्री सुद्धा कोकणात दौऱ्यावर गेलेले आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आजपासून रायगड जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. रायगडमध्ये, निजामपूरमध्ये त्यांनी आज पाहणी केली. नुकसानग्रस्त भागामध्ये जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आधी निसर्ग चक्रीवादळानं आणि आता या तोक्ते चक्रीवादळानं मोठं थैमान घातलं. मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारच्या दौऱ्यानंतर पॅकेज जाहीर करणार असल्याचं सुद्धा विजय वडेट्टीवार म्हणाले. की जे पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणात दिले, जवळपास 773 कोटी रुपये मागच्या वेळेस कोकणासाठी या निसर्ग चक्रीवादळासाठी दिले, ती मदत मिळालीच. हा राहिला असेल एका दुसरा माणूस की ज्याला त्या पंचनाम्यामध्ये नाव सुटलं असेल, पंचनामे किंवा सर्वे करत असताना प्रशासनाच्याकडून किंवा खालचं जे टीम असते त्यांच्याकडून नाव सुटलं असेल, तर तशी पत्र आली की किंवा माहिती आली की आम्ही लगेच मदत करतो. पण सरसकट काहीच मिळालं नाही हे कोकणी जनतेला माहिती आहे. कोकणी जनता खोटं बोलणाऱ्याला अजिबात सहन करत नाही. म्हणून जे दिलं ते आहे, निकष बदलवून दिला. 95,000 रुपये केंद्र सरकारचे निकष होते SDRF. आम्ही 1.5 लाख रुपये घराला दिले. फळबागासाठी 50,000 रुपये दिले.
कोकणी माणसाला कधीच महाविकास आघाडी सरकारने अंतर दिलं नाही, वाऱ्यावरही सोडलं नाही. मागच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण निकष बदलून ती मदत केली. फळबागांचं निकष असतील, घरांचं होतं जे नुकसान झालेलं सगळ्यांना, आणि त्यावेळेस फक्त पोल्ट्री सुटलेला होता. यावेळेस मात्र त्या पोल्ट्रीचाही समावेश या नुकसानीमध्ये करायचं आम्ही ठरवलं आहे. नुकसानीच्या मदतीच्या संदर्भात जो काही आता निर्णय होणार आहे, उद्या मुख्यमंत्री महोदय दौऱ्यावर आहेत आणि तो दौरा त्यांचा झाला की त्या पॅकेजची घोषणा आम्ही करू. मराठा आरक्षणाचा निर्णय हा कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे संपूर्ण अर्थ लावल्याच्या नंतर समितीकडून त्याचा जो अहवाल येईल त्यानंतर सरकार त्याबद्दलचा निर्णय घेईल, अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर गुजरातला ज्या प्रकारची मदत केली तशाच प्रकारची मदत महाराष्ट्राला सुद्धा करायला हवी अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केलेली आहे. आणि बारचं जे अपघात आहे त्याच्याबद्दलचा सुद्धा चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. कायदेशीर प्रक्रिया आहे. कायदेशीर प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाची जी उपसमिती आहे त्या उपसमितीने आता त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अर्थ लावण्यासाठी एक कमिटी न्यायमूर्ती जस्टिस दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे. त्यांचा अहवाल येईल आणि त्यांचा अहवाल आल्यानंतर मग आम्ही त्याच्या संदर्भातला पुढचा योग्य तो निर्णय घेऊ. केंद्राने गुजरातला मदत केली त्याच्याबद्दल कोणालाही तक्रार असण्याचं काही कारण नाही, पंतप्रधानांचे आभार. परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागच्या वादळामध्ये सुद्धा आणि या वादळामध्ये सुद्धा एवढं नुकसान झालेलं आहे तर त्यांनी त्याचबरोबरीनं महाराष्ट्राला सुद्धा मदत करावी अशीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मला असं वाटतं की त्याच्या संदर्भामध्ये दुर्दैवानं एवढ्या लोकांचा मृत्यू झालेला आहे, काही शोभणारी गोष्ट नाही आहे. निश्चितच त्याच्या संदर्भात केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार पुढे काय कारवाई व्हायची ती होईलच. खासदार छत्रपती संभाजी राजे हे 27 मेला मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेत्यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दलचं पुढचं पाऊल नेमकं काय असेल याची ती घोषणा करणार आहे. त्यामुळे मराठा समाजानं 27 मे पर्यंत शांत राहावं असं आवाहन त्यांनी केले. आरोप प्रत्यारोपांपेक्षा मार्ग काय काढणार ते सांगा असा सवाल त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना विचारलाय. वेळ प्रसंगी मला आक्रमक व्हायला 2 मिनिटही लागणार नाहीत असा इशाराही त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला. 27 तारखेला ही भूमिका मांडणार, ही समाजाची भूमिका असणार आहे आणि त्यावेळी आमदार आणि खासदारांना सुद्धा माझी हीच विनंती राहणार आहे की तुम्ही ते जे आम्ही सोल्युशन सांगू त्याचा अभ्यास करा. तुम्ही कोणाची जबाबदारी, कोणी जबाबदारी काय घ्यायची आहे त्यावेळी पण 27 तारखेला ठरवू. आणि जर मग कोणी माघार घेतलं तर मग समाजाशी घेणं देणं तुमचं. छत्रपती संभाजी राजे यांनी इतर काही मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे. बघूयात ते नेमकं काय म्हणाले. जे वातावरण आता महाराष्ट्रात त्याला काय म्हणतात गरम व्हायला लागलेलं आहे हे चुकीचं आहे. तिथून माणसं म्हणजे आपली लोक बिचारे मृत्यू व्हायला लागले त्यांच्याकडे लक्ष द्या ना. आपण हा खरा आपला लढाई आहे. या कोरोनाच्या कोविडच्या बाहेर पडायला आपण लवकर या 7-8 दिवसात परवडणार नाही महाराष्ट्राला. 7-8 दिवस हे फार महत्वाचे आहेत आपले. आता जे विरोधी पक्षातले लोक आहेत ते बोट दाखवले राज्यावर. राज्यातले म्हणतात हे आमचं काम नाहीये, हे सेंटरचं काम आहे. हे चालू आहे ना. आपापली जबाबदारी झटकण्याचं काम आहे. तुम्ही मार्ग काय, सोल्युशन काय, समाजाला काय दिशा देणार, आम्ही काय देऊ शकतो तुम्हाला. जे हातातल्या गोष्टी ह्या सरकारने त्यांनी सुद्धा करावेत. साधं माझं एक प्रेसमधलं एकच मेन आहे की दिशाभूल करू नका. तुम्ही सांगा काय करणार आहे. दोन्ही विरोधी पक्षातले जे सत्तेत आहेत ते. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.